भाजपाचे फायरब्रँड नेतृत्व प्रखर हिंदुत्ववादी विचारांची कास धरून गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारा हिंदू योद्धा, दुर्लक्षित मत्स्योद्योग आणि बंदर विकास खात्याला लाईमलाईटमध्ये आणणारे कल्पक मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या पावलावर सर्वार्थाने प्रथम क्रमांकावर नेणारे पालकमंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून आम जनता आणि सर्वांच्याच 24/7 संपर्कात राहणारे आश्वासक नेतृत्व म्हणजे नामदार नितेश नीलम नारायणराव राणे। नामदार नितेश साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा। राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात सुद्धा, पण काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी केवळ पदावर विराजमान होत नाहीत तर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतात, ज्यांच्या शब्दात धार असते, ज्यांच्या विचारात ज्वाला असते आणि ज्यांच्या कृतीत विकासाचा वेग असतो। असेच एक नाव म्हणजे भाजपाचे फायरब्रँड नेतृत्व, हिंदुत्वाचा बुलंद आवाज, सिंधुदुर्गच्या विकासाचा शिल्पकार नामदार नितेश नीलम नारायणराव राणे। गर्व से कहो हम हिंदू है हा केवळ नारा नाही तर नितेश साहेबांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या राजकारणाचा पाया सुद्धा आहे। जेव्हा हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तेव्हा अनेकांनी मौन स्वीकारले, पण नितेश राणे यांनी संघर्षाचा मार्ग निवडला। हिंदू समाजाच्या अस्मितेसाठी, परंपरांसाठी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांचा आवाज नेहमीच बुलंद राहिला। आज महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा प्रखर हिंदुत्ववादी नेतृत्वाचा विषय निघतो तेव्हा सर्वात अगोदर आठवते ते नाव म्हणजे नितेश नीलम नारायणराव राणे यांचं। पण त्यांचे कार्य केवळ हिंदुत्वापुरते मर्यादित नाही। राजकारणात अनेक जण मोठ्या खात्यांच्या मागे धावतात, कारण तिथे प्रसिद्धी असते, झगमगाट असतो। 10 वर्षे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आपली वेगळी छाप पाडल्यानंतर 15 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात प्रथमच आपल्या राजकीय जीवनात कॅबिनेट मंत्री म्हणून नितेश राणे यांना मिळाले असे खाते ज्याची अनेक वर्षे फारशी चर्चाही नव्हती, मत्स्योद्योग आणि बंदर विकास विभाग। ज्या खात्याकडे अनेकांनी केवळ एक विभाग म्हणून पाहिले, त्याच खात्याला नितेश साहेबांनी राज्याच्या विकासाच्या केंद्रस्थानी आणले। मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान, बंदरांच्या विकासासाठी नवीन प्रकल्प आणि किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळवून दिली, ही त्यांच्या दूरदृष्टीची ओळख आहे। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच आर्थिक पॅकेज मिळेल। शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही आता वीज दर सवलत, कमी व्याजदराने कर्ज सुविधा, किसान क्रेडिट कार्ड, विमा तसेच अन्न सुविधांचा लाभ मिळू शकणार आहे। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात मत्स्योद्योग आणि बंदर विकास खात्याची पहिल्या 10 खात्यांमध्ये कामगिरी होती। जहाज निर्मिती आणि जहाज दुरुस्ती शिपयार्डबाबत धोरण ठरवून मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांची अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे। जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गेटवे ऑफ इंडिया तसेच अन्य स्थळांमधील लाकडी बोटींचे स्टील बोटीमध्ये रूपांतरण सुरू केले आहे, त्यामुळे प्रवास सुरक्षित आणि अधिक वेगवान झाला आहे। कोस्टल शिपिंगला चालना देण्यासाठी कृती आराखड्यातून मालाची वाहतूक करण्यासाठी अंतर्गत जलमार्गाचा वापर त्यांनी सुरू केला आहे। आंतरराष्ट्रीय मासे विक्री केंद्र असलेल्या ससून डॉकची दुरुस्ती आणि नूतनीकरण त्यांनी केले, ज्यातून मासे लिलाव आणि मासे विक्रीसाठी मच्छीमार बांधवांना अत्यंत सोयीचे ठरले। राज्य सहकारी बँकेमार्फत मच्छीमारांसाठी तब्बल 1000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, ज्यातून मच्छीमारांना आर्थिक बळ मिळालं आहे। सागरी सुरक्षा लक्षात घेत नौकेवरील खलाशांना QR कोडयुक्त ओळखपत्र देण्याची कार्यवाही त्यांनी सुरू केली। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राज्यातील मच्छीमारी नौकांवर आधुनिक ट्रान्सपोर्टर यंत्रणा इन्स्टॉल करण्यात आली। याद्वारे समुद्रात पकडलेला मत्स्यसाठा त्वरित आणि सुरक्षित बंदरावर वाहतूक करणे अगदी सोपे झाले। विकल्पिका हे भारतातील पहिले इलेक्ट्रिक मासेमारी जहाज महाराष्ट्रात मत्स्य विभागाने लॉन्च केले आहे, तेही मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्याच नेतृत्वाखाली। राष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने 9 जानेवारी 2025 पासून महाराष्ट्र सागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक ड्रोन सिस्टीम त्यांनी सुरू केली। सागरी सुरक्षेसोबतच अवैध LED आणि पर्ससिनेट मासेमारीवर अंकुश ठेवणे ड्रोन सिस्टीममुळे खूप सोपे झाले आहे। राज्यातील मच्छीमारी संस्थांना खोल समुद्रात मासेमारी करता यावी यासाठी डीप सी फिशिंग व्हेसल्स उपलब्ध करून देण्यात आले। राज्यातील बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी
अत्याधुनिक स्टीलच्या 15 गस्ती नौका कोस्टल विभागाला देण्याची कारवाई सुरू करून त्यातील काही स्टील गस्ती नौका उपलब्धही त्यांनी करून दिल्या आहेत. कोस्टल खाते अधिक गतिशील आणि मजबूत करण्यास मंत्री नितेश राणे यांनी प्रोत्साहन दिले आहे. वर्सोवा बंदरातील कैक वर्ष असलेले अतिक्रमण हटवून त्यांनी सुशोभीकरण केले. त्यातून पर्यटनाला आणि मासेमारीला आणि प्रवासी वाहतुकीला चालना मिळाली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमणे हटवून बंदर विकासाचे भूमिपूजन केले. आज मिरकरवाडा बंदराचे कार्य प्रगतीपथावर आहे. सांगलीमध्ये अत्याधुनिक फिश मार्केट उभारले. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे फिशरीज कॉलेजला मान्यता दिली असून 3 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजनही झाले आहे. तसेच देवगड तालुक्यातील सौंदाळे गावात फिशरीज सिनियर कॉलेजला मान्यता मिळाली असून भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे. नागपूर येथे अत्याधुनिक फिश मार्केट उभारले, ज्याचे उद्घाटन 13 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्लास्टिक मुक्त कोळेवाडे ही मोहीम राबविण्यास त्यांनीच सुरुवात केली आहे. भारताच्या अरबी समुद्रातील पश्चिम किनाऱ्यांचे भौगोलिक आणि धोरणात्मक महत्त्व लक्षात घेत सागरी जलवाहतुकीशी संबंधित व्यापार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन जहाज बांधणी, सध्या वापरात असलेल्या जहाजांची नियमित देखभाल व दुरुस्ती तसेच जहाज पुनर्वापरासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याबाबत जहाज पुनर्वापर धोरण 2025 या महत्त्वपूर्ण धोरणाला शासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतील नेस्को गोरेगाव येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 मधील महाराष्ट्र सेशनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डशी संबंधित तब्बल 72,700 कोटी रुपयांच्या 15 सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. वॉटर टॅक्सी वापराचा क्रांतिकारी निर्णय मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी घेतला. जागतिक दर्जाच्या सुरक्षित वॉटर टॅक्सीमुळे वाहतुकीची पर्यायी सुविधा उपलब्ध होतानाच जलपर्यटनाला मोठा वाव सुद्धा मिळणार आहे. वॉटर टॅक्सी सध्या मुंबईत दाखल सुद्धा झाली असून या संदर्भात प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होताच मुंबई प्रदेशातील समुद्रातून वॉटर टॅक्सी आपणास फिरताना दिसतील. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची गोष्ट सांगायची झाली तर हा प्रवास एखाद्या स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नाही. रस्ते, पूल, पर्यटन, शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योग प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती वाढवणारे नेतृत्व म्हणजे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे. सिंधुदुर्ग हा केवळ नकाशावरील जिल्हा राहू नये तर महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा व्हावा या ध्येयाने त्यांनी विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. पालकमंत्री म्हणून आजवर त्यांनी केलेली अनेक विकास कामे जनतेसमोर उभी आहेत आणि त्या प्रत्येक कामामागे आहे धडाडीचा निर्णय, एक स्पष्ट दृष्टिकोन आणि विकासाभिमुख कल्पक असं नेतृत्व. प्रशासनात पारदर्शकता आणि अचूकता तसेच शीघ्रता आणण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनात AI कार्यपद्धती आणली आणि देशातील पहिला AI युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची नव्याने ओळख निर्माण झाली. मुंबई कोकण रोरो पॅक्स सेवा करतानाच माझगाव टू विजयदुर्ग ही बोट सेवा सुरू करून कोकणात जलप्रवासी वाहतुकीचा पुनर्शुभारंभ त्यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्याची 75 उलटून गेली तरी तळकोकणात काही वाड्यावस्त्यांची नावे ही त्या वस्तीतील जातीवाचक नावाने होती. साहजिकच ही बाब सामाजिकरित्या अवमानकारक होती. आमदार नितेश साहेबांनी वंचित समाज बांधवांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मेळावा घेतला. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि प्रशासकीय पातळीवर सुलभता आणून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. जातीवाचक वाड्यावस्त्यांची नावे बदलून त्याऐवजी राष्ट्रीय महापुरुषांच्या नावाने वंचित घटकांच्या वस्तीला आता नवी ओळख देण्याचे काम नामदार नितेश राणे यांनीच महाराष्ट्रात सर्वप्रथम केले. जेव्हा राज्यात विद्यार्थी पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा वाचवण्यासाठी काढलेल्या आक्रोश मोर्चात राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री या नात्याने नितेश राणेंनी शब्द दिला की सिंधुदुर्गात एकही शाळा किंवा हायस्कूल बंद पडणार नाही. केवळ शब्दच दिला नाही तर तशी कृती सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी केली. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात रेंगाळलेल्या शिरोडा येथील 5 स्टार हॉटेलचा प्रश्न योग्य रीतीने हाताळून नितेश साहेबांनी सर्वसमावेशक असा तोडगा काढला आणि आता शिरोड्यातील हे तारा दृष्टिक्षेपात आले आहे. ही खऱ्या अर्थाने पर्यटन वृद्धी आणि त्यातून सिंधुदुर्गच्या आर्थिक समृद्धीची नांदी ठरणार आहे. नांदगाव रेल्वे स्टेशन नजीक साकारण्यात येत असलेले सिंधुदुर्ग मार्केट यार्ड जिल्ह्यातील आंबा बागायतदार, कृषी, मासे तसेच लाकूड व्यावसायिकांच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून येत्या काही महिन्यात रोजगाराभिमुख उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आणण्याचे काम नितेश राणे करत आहेत. मुंबई आणि अन्य भागामध्ये होणारं मायग्रेशन हा मोठा अडसर आहे आपल्या सिंधुदुर्ग विकासाच्या आडचा. कारण व्यावसायिक शिक्षण घेऊनही
येथे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नाही. आजवर केवळ मायग्रेशन हाच शब्द सिंधुदुर्गने ऐकला, पण पालकमंत्री नितेश राणेंच्या कारकिर्दीत प्रथमच रिव्हर्स मायग्रेशनची जादू घडणार आहे. सिंधुदुर्गात येणाऱ्या जहाज पुनर्वापर बांधणी प्रकल्प, केंद्र सरकारचे धोरणात्मक रोजगाराभिमुख प्रकल्प, 5 स्टार हॉटेल इंडस्ट्री यातून स्थानिक युवक युवतींच्या हाताला शाश्वत रोजगार मिळेल, ज्यामुळे नोकरीसाठी बाहेरगावी असलेली सिंधुदुर्गातील युवा पिढी आपल्या मूळ गावी पुन्हा परतेल, आपल्या लाल मातीत नोकरी मिळवेल आणि इथेच स्थायिक सुद्धा होईल, ज्यातून गणेश चतुर्थी वगळता तळकोकणातील बंद असलेली घरे पुन्हा गजबजतील. पालकमंत्री म्हणून मी शासन चालवणार नाही तर ते लोकहितासाठी पळवणार, हे स्वतःचे शब्द नितेशजींनी आज घडीला सत्यात उतरवले आहेत. डीपीडीसीचा 100% निधी डिसेंबर अखेर खर्ची घालणारा सिंधुदुर्ग हा राज्यात प्रथम जिल्हा ठरला आहे. भाजपाचा प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून नितेश राणेंची हिंदू समाजात प्रचंड क्रेज आहे. राज्यभरात हिंदूंच्या मुद्द्यावर आपल्या छातीची ढाल करून हिंदू रक्षणासाठी कुठल्याही मोहल्ल्यात घुसणारा निर्भीड नेता म्हणून त्यांच्याकडे आज पाहिले जाते. महाराष्ट्र प्रदेशातील कुठल्याही भाजपा नेत्याला हिंदू साधूंचे प्रेम आपुलकी मिळाली नाही, ती केवळ आणि केवळ नितेश राणेंना मिळाली आहे. राज्यात कुठेही हिंदू समाजावर अन्याय झाला की नितेश राणे तिथे हजर असणारच. केवळ भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून नितेश राणेंनी हिंदू समाज बांधवांना धीर आणि विश्वास सुद्धा दिला आहे. सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर अलीकडे झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर भाजपाचे नेतृत्व करताना नितेश राणेंनी कमालच केली. विरोधकांना अचंबित करत आजवर कधीही बिनविरोध न झालेली निवड त्यांनी करून दाखवली आणि मतदानाच्या आधीच विरोधी पक्षांना गारद केले. ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती जिल्हा परिषद पर्यंतच बिनविरोध निवडीचा सिलसिला नितेश राणेंनी कायम ठेवला नाही, तर त्याही पुढे जाऊन अगदी 15 आठवड्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतही आपले राजकीय गॉडफादर देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली नितेश साहेबांनी महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून आणण्यात मोलाची निर्णायक भूमिका सुद्धा बजावली आहे. जसजसा नेता मोठा होतो तसतसा त्याची खरी ओळख केवळ त्याच्या पदामुळे होत नाही, तर ती होते त्यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांची असलेल्या नात्यांमुळे. राजकारणात पदे मोठी होतात तशी माणसे दूर जातात, पण नितेश राणे यांची कार्यशैली मात्र वेगळी आहे. सामान्य कार्यकर्ता असो, मच्छीमार असो, शेतकरी असो, व्यापारी असो, समाजातील बुद्धिजीवी वर्ग असो किंवा आम जनता असो, त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने कधीच परत जात नाही. अगदी 24 तास आणि 7ही दिवस जनतेच्या संपर्कात राहणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि शक्य तितक्या वेगाने त्यावर उपाय शोधणारा नेता म्हणून नितेशजींची खास ओळख आहे. हेच त्यांचे वेगळेपण आहे. म्हणूनच आज हजारो कार्यकर्त्यांसाठी नाहीत तर एक विश्वास आहेत, एक आधार आहेत आणि एक प्रेरणा आहेत. संघर्ष हा नितेश राणेंच्या रक्तात आहे. आक्रमकता ही राणेंच्या डीएनएतच आहे. धैर्य त्यांच्या स्वभावातच आहे आणि विकास त्यांच्या विचारात आहे. हिंदुत्वाचा अभिमान, विकासाचा वेग आणि जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीवर उभे असलेले नेतृत्व म्हणजे नामदार नितेश नीलम नारायणराव राणे होय. आज सिंधुदुर्गच्या लाल मातीतून उठलेला हा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे. कारण काही व्यक्तिमत्वे केवळ राजकारण करत नाहीत, तर ती इतिहास घडवतात आणि तो इतिहास लिहिला जातो जनतेच्या प्रेमाने, कार्यकर्त्यांच्या विश्वासाने आणि विकासाच्या सुवर्णाक्षरांनी. म्हणूनच म्हणावेसे वाटते की हिंदुत्वाचा हुंकार, विकासाचा झंझावात आणि जनतेचा लाडका नेता म्हणजे नाव एकच, नामदार नितेश नीलम नारायणराव राणे. नितेश साहेब, आपल्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.